सासू कितीही तकलीफ दिली असणार तरी आजही मी माझ्या सासूला म्हणते का मी तुला पोसासाठी मी पैदा झाली आहे, मी पैदा झाली आहे, कारण मी पण कोणाची तरी सासू बनणार आहे. तर इथं बसलेल्या प्रत्येक महिलांना एकच रिक्वेस्ट आहे का सासूवर सासऱ्यांवर नवऱ्यावर अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःवर खंबीर बना, स्वतःवर खंबीर बना. कारण हा खंबीर बनण्यासाठी एकच प्लॅटफॉर्म आहे माय लाईफस्टाईल. तर कामिना बावने कधी जीवनामध्ये विचार नाही केली होती तर ह्या बिझनेसमध्ये येताना मी कोणाला पकडू. मून मॅडम आमच्या मगानेच सांगितल्या का ज्यावेळी या बिझनेसला आम्ही जिगरी मैत्रीण आहोत, मानकर मॅडम, मून मॅडम आणि मी, 23 वर्षापासून जी आमची मैत्री होती त्यांनी माझी चांगली परिस्थिती पाहिल्या होत्या. आई वडिलाकडे पैसा नाही पाहिली अशी नव्हती, नवऱ्याकडे नाही पाहिली अशी नव्हती, पण ज्या परिस्थिती तुम्हाला आता म्हणतो ना आपण 10 न 15,000 येत आहे तर कशाच बाई मस्त खाऊन पिऊन सुखी आहे. साला एक जरी 5 लाखाची बाजू आली पूर्ण सुखी पिकी दिसूनच येते. तेव्हा जातो हात पसराले भाव आले, तेव्हा जातो मामाले, तेव्हा जातो गटाकड, तेव्हा जातो फंडामध्ये. अरे तेवढ्या फंडामध्ये जाण्यापेक्षा बिमारी याच्या पहिलं, पोराचं लग्न याच्या पहिलं, पोराचं एज्युकेशन तारीख याच्या पहिलं माय लाईफस्टाईल करा, लाखो रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जाईल. माय लाईफस्टाईलची ताकद आहे आजपासून डोक्यामध्ये टाका. कारण ह्या बिझनेसमध्ये जेव्हा मी उतरली त्या बिझनेसला एकच म्हटली का जे मुलाचा मी 7 लाखाचा कर्ज होता बिमारीसाठी, आणि कोण्या कंपनीत कुठं जाऊन डुबली नव्हती मी, बिमारीसाठी मुलाचा कर्ज 15 लाखाचा खर्च केली होती मी. तर नवऱ्याने एकच बोलला पुरी फॅमिली माझी 44 लोकांची फॅमिली आहे, एकही मला आधार नाही घरातून, ना देर ना सासू ना नवरा ना कोणीच. आजही नाही, आज नवरा थंड्या हवेत आहे, मी फिरतो आज. पण लक्ष्मी मानतात, कुठूनही गेली तरी आज मला गिलासभर पाणी घेऊन येतात. आलीस कुठे आहेस? आज कालची परवाच्या दिवशीची गोष्ट आहे. मी रात्री 9:30 वाजता फील्डवरून आली, गडचिरोलीवरून. कांतापेठ ते जाणाऱ्याच्या जंगलामध्ये माझी स्कूटी येऊन थांबून गेली. पेट्रोल संपून गेला, बाटल होता. मी अशी पेट्रोल टाकत ना 6 फुटावर वाघ माझ्या मागे उभा, काहीच झाला नाही. इकडून 2 व्हीलरवाले मला आवाज दे, ओ ताई तुमच्या मागे वाघ आहे. मी माय लाईफस्टाईल पुढं आहे, काहीच होत नाही. मनात टाका काहीच होत नाही. फक्त एवढी मला भीती वाटली होती का 15 लाखाच्या मुलाला वाचवली. मी तर गेली असती सुट्टी, मला 5 लाख आणि माझी इन्कम गेली असती घरी. पण मी तरुण जीवनाला माझ्या मुलाला तर मी रडली मग घरी येऊन 1 घंटा. कारण हा बिझनेस एवढा तुम्ही जरी पवित्र मनाने जरी करत असणार तर काहीच होत नाही. खूप वाघाची टक्कर माझ्यासोबत झाली आहे. तर बिझनेस करायला सिंपल भाषेमध्ये सांगते, नोकरी तरी 3,000ची आहे तर कुठंच बाई जॉबवर सुमित्रा मॅडम सारख्या 3,000ची नोकरी असेल तर कॉलर टाईट करते ना. आमच्यासाठी 2 लाख हायस्ट पेमेंट घेत असेल तर तो मॅडमजी बसाजी